नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला तर माहीतच आहे, की आपण इतिहास व नागरिकशास्त्र यांची आपण प्रश्न उत्तर स्वरूपात सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीलाच इयत्ता 6वीचा इतिहास पाहत आहोत. त्याच्यामध्ये जवळपास इतिहास आपलं सगळं कव्हर झालेलं आहे आणि आज स्पेशली नागरिकशास्त्रवर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर यामध्ये पूर्णतः जवळपास 100 ते 125 प्रश्न आपल्याला इयत्ता 6वीच्या पुस्तकामधून आपण घेतलेले आहेत. म्हणजेच या 100 ते 125 प्रश्नामधून तुमचा सविस्तर अभ्यास 6वीचा इयत्ता 6वीचा इतिहास नागरिकशास्त्राचा पूर्ण होणार आहे. म्हणजे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जर समजा प्रश्न पूर्ण वाचले, त्याचा सविस्तर अभ्यास केला, तर तुम्हाला पुस्तक परत-परत पाहण्याची गरज पडणार नाहीये. तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील, तर नक्की ते पाहून घ्या. चला आता मग सुरुवात करूया. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच डॅश आणि डॅश यांचा पण आपल्या मूलभूत गरजांमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर आणखीन दुसऱ्या 2 गरजा कोणत्या आहेत, की ज्या वाढलेल्या आहेत? तर आपल्याला निश्चितच ते म्हणता येईल, की शिक्षण आणि आरोग्य. तर आता जर अशा गरजा वाढतच राहिलं, तर काही दिवसानं मोबाईल ही पण काय असणार आहे आपली आवश्यक गरज असणार आहे किंवा मूलभूत गरज असणार आहे. परंतु सध्या तरी आपल्याला शिक्षण आणि आरोग्यच पाहायचं आहे बरं. चला, तर हे कुठं दिलंय? तर पुस्तकात दिलंय बरं. हे सगळं काही जे घेत आहे मी, कुठलीही गोष्ट आपण मनानं वगैरे काही घेत नाही आहोत. तर बघा इथं दिलेलं आहे, की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत. तर या मुद्दामच तुम्हाला म्हणजे कसं, की प्रत्यक्ष काय दिला पाहिजे, दाखला दिला पाहिजे यासाठी मी पुस्तकाचे कात्रणं सुद्धा सोबत आणलेले आहेत. मी सध्या जे मला म्हणजे महत्त्वाचं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी जेवढं आणलंय तेवढंच वाचत आहे. हे सविस्तर तुम्ही सर्व वाचून घ्या. कारण सध्या असा प्रश्न मी बनवला आहे, तर त्या ठिकाणी परीक्षा परिषद कसा प्रश्न बनवेल हेच काही सांगता येत नाही. त्यासाठी प्रत्येक पुस्तकाचं कात्रण मी जे घेऊन आलेले आहे, ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, तर याचं आपण उत्तर काढलेलंच आहे. शिक्षण आणि आरोग्य. त्यानंतर प्रश्न आहे, समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात. यास डॅश म्हणतात. तर काय म्हणतात त्याला? तर याला संघटन स्वातंत्र्य असं म्हणतात. काय म्हणतात? संघटन स्वातंत्र्य. पंचायत समितीच्या निवडणुका दर डॅश वर्षानं होतात. तर पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षानं होत असतात. मग पंचायत समितीमध्ये 2 प्रकार पडतात. ते कसे प्रकार पडतात? तर ग्रामीण भाग एक आणि शहरी भाग दुसरं. तर मला काय म्हणायचंय, की शहरी भागाच्या असतील किंवा ग्रामीण भागाच्या असतील, ग्रामपंचायतच्या असतील, पंचायत समितीच्या असतील किंवा जिल्हा परिषदेच्या असतील किंवा मग शहरी भागाचा विचार केला, तर नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल. तर प्रत्येक ठिकाणीच दर 5 वर्षांनीच निवडणुका होतात. प्रश्न कसाही विचारू द्या. इथं तुम्हाला पंचायत समितीच्या विचारल्यात, जिल्हा परिषदेच्या जरी विचारल्या किंवा कुठल्याही जरी विचारल्या, तरी पण काय होतात तर 5 वर्षांनच होतात. ते आपण याविषयी पाहिलेलं आहे. तर बघा, मग पंचायत समितीच्या निवडणुका इथं बघा, इथं पंचायत समिती दिलेलं आहे. काय दिलंय? पंचायत समिती दिलेला आहे. तर इथं मला जे महत्वाचं आहे ते मी घेत आहे. परंतु हे जो चार्ट आहे तो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. इथं काय लिहिलंय बघा, पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात आणि मग निवडून आलेले प्रतिनिधी एक काय असतो सभापती आणि दुसरा काय असतो तर उपसभापती असतो. हे असतात निवडून आलेले आणि पंचायत समितीच्या ज्या काही सभा बोलवण्याचे किंवा सभांचे कामकाज चालवण्याची जबाबदारी ही कोणाची असते? तर सभापतीची असते. सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये हे सर्व कामकाज कोण पाहतं? तर उपसभापती पाहतो. पंचायत समितीविषयी तर जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही सर्व वाचून घ्यावी. त्यानंतर बघा, जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संसाधनामधील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय? काय बरं म्हणजे? म्हणजे तर समानता. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचा म्हणजे त्याच्यामध्ये भेदभाव न करता त्याचा जे त्याच्या हिश्श्याचं आहे ते त्याला देणं म्हणजेच काय तर समानता. कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता. आलं का लक्षात? प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार डॅश यांना असतो. कोणाला असतो बरं? तर हा जो काही अधिकार आहे, तर तो सर्वस्वी अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. कोणाला असतो? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला. खरंच का? योग्य आहे का? तर बघा, प्रश्न आहे आपला, की जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार हे बघा. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या
अध्यक्षाला असतो आणि अध्यक्षाच्या गैरहजेरीत ही सर्व कामे उपाध्यक्ष पार पाडतो. परंतु आपल्याला इथं महत्व कोणाला द्यायचं आहे, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला द्यावं लागेल ना. म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष. त्यानंतर ही सर्व जी माहिती आहे ती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. याच्यावर प्रत्येक वेळेस म्हणजे आज वेगळा प्रश्न विचारलाय तर नंतर त्याच्या वेळेस फिरवून प्रश्न विचारला जाईल. यासाठी हे पूर्णचे पूर्ण कात्रण तुमच्यासाठी महत्वाचं आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोण असतात, त्याचबरोबर तिथं शासकीय म्हणजे प्रशासकीय अधिकारी कोण असतात, निवडून आलेले कोण असतात, हे तर मी सर्व घेणारच आहे, पण तुम्ही सुद्धा वाचत राहा. बघा, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे बघा, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. ज्यांना ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा सर्व लोकांचा गट म्हणजेच ग्रामसभा. आपल्या कसं पुस्तकी भाषेची व्याख्या आणि आपली व्याख्या त्याच्यात थोडंसं काय असतं, अंतर असतं. परंतु आपली जी बोलीभाषा आहे त्यामधून सांगितलं की आपल्या पटकन लक्षात येतो. तर तेव्हा लक्षात ठेवायचं की ग्रामसभेमध्ये नेमका समावेश कोणाचा होतो, तर ज्या ज्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा सर्व लोकांचा समावेश ग्रामसभेमध्ये होतो. तर इथं बघा बरं, ग्रामसभेविषयी थोडक्यात म्हणजे आता ग्रामसभा तर आपण पाहिली, नेमका कोणाचा समावेश होतो. पण थोडक्यात आणखीन थोडीशी जास्तीची माहिती घ्यायची म्हणजे बघा, ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे काय, तर ग्रामसभा. ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्वाचे संघटन होय. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. बघा किती महत्वाची गोष्ट आपल्याला समजली, की ग्रामसभा एका वर्षामध्ये किती झाल्या पाहिजे, तर 6 ग्रामसभा होणे बंधनकारक आहे. आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते, तर सरपंचावर असते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते. ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळविल्या जातात. तर अशा पद्धतीनं याचं आपलं योग्य उत्तर आपण काढलेलं आहे. प्रश्न काय आहे? प्रश्न आहे, खाली ग्रामपंचायती संबंधी काही विधाने दिली आहेत. आता आपल्याला विधानं वाचायची आहेत आणि आपल्याला काय करायचंय, योग्य विधान शोधायचं आहे. पहिलं विधान आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. तर बरोबर आहे, आपण हे वाचलेलं आहे. बघा, दुसरं विधान आहे, ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ग्रामसेवकाच्या अध्यक्षतेखाली होतात. तर हे मात्र विधान काय आहे, चुकीचं आहे. तर ग्रामपंचायतीच्या ज्या काही ग्रामसभा होतात त्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात आणि ज्या काही ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार पण कोणाचा आहे, तर सरपंचाचा आहे, ग्रामसेवकाचा नाहीये. म्हणजे ते विधान काय आहे, चुकीचं आहे. आपल्याला काय करायचंय, योग्य विधान ओळखायचं आहे. त्यानंतर बघा, सरपंच जनतेकडून थेट निवडून दिले जातात. तर हे पण विधान बरोबर आहे. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. तर हे पण विधान काय आहे, चुकीचं आहे. गावात ज्या काही विकास योजना असतात त्या राबवण्याची जबाबदारी पूर्णतः सरपंचावर असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब आणि ड विधान चुकीचं आहे. आपल्याला शोधायचं आहे योग्य विधान. तर कोणतं आहे, अ आणि त्याच्यानंतर क. हे विधान काय आहेत, योग्य आहेत. फक्त क योग्य म्हणजे पर्याय क्रमांक 1. हां, तर आपल्याला हेच इथं काय दिलेले आहे, तर माहितीमध्ये दिलेलं आहे. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? सरपंचाचा आहे. त्याच्यानंतर सरपंच हे थेट जनतेकडून निवडले जातात. हे बघा इथं सांगितलंय. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी कोणाची असते? तर ती सरपंचाची असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी आणि क हे काय आहेत? योग्य आहेत. पंचायत राजचा डॅश हा पायाभूत घटक आहे. तर पंचायत राजचा पायाभूत घटक कोणता आहे? म्हणजे सुरुवात कशापासून होते पंचायत राजची? तर बघा, आपलं जे काही पंचायत राज आहे ना, तर तुम्हाला माहित नसेल की नेमकं पंचायत राज म्हणतात कशाला? तर जे काही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तर ग्रामीण भागामध्ये सगळ्यात अगोदर काय येतं? तर सगळ्यात अगोदर येते ग्रामपंचायत. काय येते? ग्रामपंचायत. त्याच्यानंतर नंबर 2 ला असते काय? पंचायत समिती. आणि सगळ्यात वरच्या स्तरावर म्हणजे जिल्हा लेव्हलला असते जिल्हा परिषद. तर या ठिकाणी पंचायत राजमध्ये हे तिन्ही पण येतात बरं. पंचायत राजमध्ये आणि हे जे तिन्ही घटक आहेत, हे तिन्ही घटक कशामध्ये येतात? तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येतात. तर पंचायत राजचा जो काही पायाभूत घटक आहे, तर तो पायाभूत घटक कोणता असेल? तर पंचायत राजचा पायाभूत घटक आहे ग्रामपंचायत. बघा, खाली दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? म्हणजे आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे.
500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावासाठी गट ग्रामपंचायत असते. अगदी बरोबर आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे. हे पण आपण वाचलेलं आहे बघा. योग्य आहे. त्यानंतर बघा, ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतो. हे मात्र चुकीचं आहे. तर ग्रामसेवकाची नेमणूक हे कोण करतं? तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला काय करायचंय? अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तरी पण चौथा पर्याय काय दिलाय बघा, की ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. अगदी बरोबर आहे. हे आपण वाचलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, की ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतंय? तर मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. तर खरंच आहे का ते? योग्य आहे का? इथं आपल्याला पाहावं लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आहे बघा ते. ग्रामसेवकाची नेमणूक इथं सांगितलं आहे, आपल्याला वाक्य दिलेलं आहे, की गट विकास अधिकारी करतो. परंतु इथं दिलंय बघा, ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा कोण असतो? तर सचिव असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. तो काय असतो? सचिव असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. कोण करतात? जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. गट विकास अधिकारी करत नाहीत. तर हेच आपलं त्या ठिकाणी काय होतं? म्हणजे त्या ठिकाणी चुकीचं विधान दिलेलं होतं ते आपण शोधलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे जे म्हणजे ग्रामसेवकाची जी कामं आहेत ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर बघा, राज्य शासन, विधानसभा तर स्थानिक शासनमध्ये काय येणार आहे? जर समजा म्हणलं राज्य शासन, विधानसभा येते, तर स्थानिक शासन बरोबर काय येणार आहे? तर स्थानिक शासनमध्ये येणार आहे महानगरपालिका. काय येईल? महानगरपालिका. कारण स्थानिक शासनमध्ये 2 प्रकार पडतात. स्थानिक शासनाचे किती प्रकार पडले? 2 पडले. पहिला आहे तो म्हणजे ग्रामीण आणि दुसरा आहे शहरी. हे आपल्याला पुढे मी कुठेतरी तक्ता घेतलेला आहे, परंतु ते येण्याच्या अगोदर एकदा समजून म्हणून म्हणजे तुमच्या लक्षात यावं म्हणून, की बघा राज्य शासनाचं जर विधानसभा येते, तर स्थानिक शासन बरोबर काय येणार आहे? महानगरपालिका येणार आहे. ग्रामीणमध्ये काय-काय मोडते? तर ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत, त्याच्यानंतर काय येते? पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. या सर्वांचा समावेश ग्रामीणमध्ये झाला. मग शहरीमध्ये कशाचा समावेश आहे? तर शहरीमध्ये बघा खालच्या स्तरावर येईल नगरपंचायत, नगरपंचायत. त्यानंतर काय? तर नगर परिषद आणि तिसऱ्या स्तरावर आहे महानगरपालिका. याच्याविषयी पण आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहेच. पण तत्पूर्वी स्थानिक शासनमध्ये शहरी म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अशा पद्धतीने विभाजन झालेलं आहे. त्याच्यापैकी इथं बघा लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद ह्या सगळ्या काय आहेत? तर वरच्या लेव्हलचा आहे म्हणजे राज्य लेव्हलचा आहे. तुम्हाला तर माहिती आहे, की जे काही शासनाचा म्हणजे वाटप झालेली आहे, जे सरकार आहे ते 3 स्तरावर विस्तारलेलं आहे. जर समजा सगळ्यात वरचा विचार केला तर संघ शासन आहे. संघ शासन. म्हणजे पूर्ण भारताचा विचार करणारं काय आहे? संघ शासन आहे. आणि हे झालं पहिल्या नंबरवर. मग दुसऱ्या स्तरावरचा विचार केला, तर ते आहे राज्य शासन. काय आहे? राज्य शासन. आणि तिसऱ्या स्तरावर काय आहे? तर स्थानिक शासन. शासन. आणि स्थानिक शासनमध्ये जर पुन्हा विचार केला, तर या दोघांचा पुन्हा समावेश होतो स्थानिक शासनमध्ये. मग आपल्याला इथं स्थानिक शासन विचारलं, तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला स्थानिक शासन त्या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. निश्चितच तुमच्या लक्षात आलेलं असेल. पुढे जाऊया. बघा, विधान दिलेलं आहे आपल्याला. अविधान काय म्हणतंय, की भारत हा एक कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. तर हे विधान कसं आहे? अगदी बरोबर आहे. भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. त्याचबरोबर काय विविधतेत एकता असलेला देश आहे. भारताच्या अनेक ओळखी आहेत. त्यामध्येच एक ओळख म्हणजे भारत हा काय आहे? एकत्र कुटुंब पद्धतीचा देश आहे. तर पुढं बी विधान काय म्हणलंय, की जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. असं कसं होईल बरं? जागतिकीकरणाच्या लाटेमुळे तर काय झालेलं आहे? विभक्त कुटुंब पद्धती उदयाला आलेली आहे. म्हणजे हे विधान या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे. तर हे जे काही प्रश्न आहे, खऱ्या अर्थी बोलायचं झालं तर हा प्रश्न चुकून ह्याच्यामध्ये आलेला आहे. मी तुम्हाला ते दाखवून देते, की प्रश्न कशाचा आहे. हा 2025 ला प्रश्न आलेला आहे आणि मला ते शोधताना सापडलेला पण आहे. भूगोलचा प्रश्न आहे बघा हा. मी पूर्णतः लेक्चर घेऊन येणार आहे, की बरेच जणाला असं वाटतं ना, की काय टी पेपर काय आहे, तर पूर्णतः सिलॅबसच्या बाहेरून येतो वगैरे त्यांच्यासाठी मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखले समोर घेऊन येणार आहे, की बघा हा प्रश्न कुठून बनला आहे. त्याच्या पुस्तकाच्या कात्रणासहित मी आणणार आहे, की हा प्रश्न इथून विचारला होता, ह्याचं उत्तर हे आहे. अशा पद्धतीनं. तर पुढे पाहूया बघा. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, की अ बरोबर आहे आणि ब विधान काय आहे? चूक आहे. विधान अ बरोबर आणि ब काय आहे? चूक आहे. पर्याय क्रमांक 1. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजेच हा पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर जी काही आपली स्थानिक शासन संस्था आहे,
त्याच्यामध्ये ग्रामीणचा जर विचार केला, तर ग्रामीणमध्ये तुम्हाला माहीत आहे का? तर ग्रामीणमध्ये सगळ्यात खाली आहे ग्रामपंचायत आणि त्याच्यानंतर वर आहे पंचायत समिती आणि त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद. तर या ठिकाणी आपल्याला ह्या दोघांना जोडण्यासाठी कुणाला? तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा कोणता असेल? तर तो दुवा आहे पंचायत ही. आहे का कुठं पंचायत समिती? हो का? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि मग हे जे आपण म्हणतोय ते बरोबर आहे का? तर ह्याला आपण काय केलं पाहिजे? म्हणजे पडताळून पण पाहिलं पाहिजे ना. तर बघा, इथं बघा. तर एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित विकास गट असतो. विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे काय? पंचायत समिती. आणि ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा काय आहे? पंचायत समिती. आलं का लक्षात? तर या ठिकाणाहूनच ती ओळ उचलली गेली होती आणि परीक्षेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ते पण आपण इथं घेतलेला आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधने कोणती? तर कोणती आहेत बरं उत्पादनाची साधनं? तर तुम्हाला तसं सांगायचं झालं तर घरपट्टी, नळपट्टी वगैरे पण ते येतं बरं ह्याच्यामध्ये. पण इथं पर्यायामध्ये काय दिलंय आपल्याला? जिल्हा परिषद, केंद्र शासन, राज्य शासन. तर फक्त राज्य शासन येईल का? तर नाही. फक्त जिल्हा परिषद येईल का? तर नाही. केंद्र शासनाचा तर जवळपास काहीच संबंध नाहीये. म्हणजे याचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? जिल्हा परिषद आणि राज्य शासन हे काय आहेत? पंचायत म्हणजे ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधनं आहेत. तर त्याच्यामध्ये नेमका आणखीन कशा-कशाचा समावेश होतो? तर बघा ग्रामपंचायतीच्या उत्पादनाच्या साधनामध्ये घरपट्टी आहे बघा, पाणीपट्टी आहे, आठवडे बाजारातील कर आहे, यात्रा कर आहे, त्याचबरोबर राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान इत्यादी काय आहेत? तर ग्रामपंचायतीच्या उत्पादनाची साधनं आहेत. तर हे नीट व्यवस्थित लक्षात असू द्या. खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो? इथं आपल्याला जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी विचारलाय. पण मी तर काय म्हणते तुम्हाला ग्रामपंचायतीचा म्हणजे प्रशासकीय अधिकारी असेल, पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असेल, शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणावरील जे लेव्हल आहेत, तीनही लेव्हलचे तुम्हाला प्रशासकीय अधिकारी आणि निवडून दिलेले जे काही सदस्य असतात किंवा मग अध्यक्ष असतील, सभापती असतील, हे सर्वच्या सर्व माहीत असायला हवेत. तर बघा खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो? सध्या आपण ग्रामीण भागाचं पाहत आहोत. तर आपलं योग्य उत्तर काय आहे? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. आणि हाच मुख्य कार्यकारी अधिकारी हा ग्रामसेवकाची काय करत असतो? नेमणूक करत असतो. हे आपण मागे पाहिलेलं आहे. बघा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी कोण आहे? तर जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. तर या ठिकाणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा काय असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी अधिकारी असतो. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी कोण असतात? तर पदाधिकारी आणि जे अधिकारी, तर पदाधिकारी जे आपण निवडून दिलेले असतात ना, दर 5 वर्षांना आपण निवडून देत असतो. त्यांना काय म्हणतात? पदाधिकारी असं म्हणतात. तर जिल्हा परिषदेचे कोण असतात बरं? तर जिल्हा परिषदेचे जे काही आपण निवडून दिलेले सदस्य असतात, त्याच्यापैकी एकाची ते काय करतात? अध्यक्ष म्हणून आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करतात. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे असते. तर हे अध्यक्षाचं पद पण काय आहे? महत्वाचं आहे. सभांचे कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली चालते. तर अशा पद्धतीनं बाकीचं वाचून घ्या. प्रश्न विचारण्यात आलाय की जिल्हा परिषदेसंदर्भात अयोग्य विधान. तर आपण काय केलेलं आहे? स्टेप बाय स्टेप म्हणजे प्रत्येक पॉइंटवर प्रश्न काढण्यात आलेला आहे. म्हणून काय होणार आहे? तर प्रत्येक पॉइंट तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. त्यातले जे काही बारकावे आहेत ते तुमच्या लक्षात येणार आहेत आणि जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला, तर लागलीच तुम्हाला त्याचं उत्तर काय होणार आहे? तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होणार आहे. तुम्हाला लगेच समजणार आहे की याचं हे उत्तर आहे. बघा, जिल्हा परिषदेच्या संदर्भात अयोग्य विधान. तर आपण आतापर्यंत ग्रामपंचायतचे प्रश्न बघितले, पंचायत समितीचे बघितले. आता प्रश्न येत आहेत जिल्हा परिषदेचे. काय आहे पहिलं विधान? बघा, पहिलं विधान आहे महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. तर अगदी बरोबर आहे हे विधान. त्यानंतर बघा, मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. तर हेच कारण आहे की 36 जिल्हे असून सुद्धा 34च जिल्हा परिषदा का आहेत? कारण की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जे काही शहरं आहेत, तर याचा ग्रामीणमध्ये उल्लेख न करता कशामध्ये झालेला आहे? समावेश शहरी भागामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे तिथं जिल्हा परिषदा नाहीयेत. या कारणानं 2
काय आहेत? 2 जिल्हा परिषदा कमी आहेत. त्यानंतर आता तर दोन्ही विधान बरोबर आहेत. तिसरं विधान, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, त्याची नेमणूक राज्य शासन करते. हे पण विधान योग्य आहे. आपण आत्ताच वाचलेलं आहे, की प्रशासकीय अधिकारी कोण आहे ते. त्यानंतर चौथं विधान दिलंय, जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 2.5 वर्षांनी होतात. हे विधान मात्र काय आहे? चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलं, की पंचायत राजच्या कोणत्याही निवडणुका असू जा, पंचायत राजच्या निवडणुका म्हणलं, की प्रत्येक निवडणूक ही काय होत असते? दर 5 वर्षांनी होत असते. किती वर्षाने? 5 वर्षांनी. तर हे विधान अयोग्य आहे. तर पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की पंचायत समितीची सदस्य संख्या डॅश एवढी असते. पंचायत समितीची सदस्य संख्या विचारलेली आहे. आपल्याला ग्रामपंचायतीची पण आली पाहिजे, पंचायत समितीची पण आली पाहिजे, जिल्हा परिषदेची पण आली पाहिजे. तर मग आता सध्या सांगा पंचायत समितीची सदस्य संख्या किती आहे? तर पंचायत समितीची आहे 15 ते 45 म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 45 एवढी असली पाहिजे. तर याच्याविषयी आणखीन जास्तीची माहिती घेऊया. तर हा चार्ट तर एवढा महत्वाचा आहे, की तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, याच्यावर निश्चितच प्रश्न विचारलेला असतो आणि हे सोपा भाग असून सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला आठवत नाही. त्यासाठी बघा जरा इकडे लक्ष द्या. तर स्थानिक शासन संस्था आपण काय पाहत आहोत? त्याच्यामध्ये आपण ग्रामीण पाहत आहोत. ग्रामीणमध्ये पहिल्या नंबरला आहे ग्रामपंचायत, नंबर 2 पंचायत समिती आणि नंबर 3 आहे जिल्हा परिषद. तर पंचायत समितीची सदस्य संख्या किती असते? तर कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. त्याच्यानंतर पंचायत समितीची कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 45. जिल्हा परिषदेची किती असते? तर 50 ते 75. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी, की आपल्याला या तीनही स्थानिक शासन संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर अधिकारी माहीत असले पाहिजेत. प्रश्न विचारला जातो बरं याच्यावर पण. बघा पदाधिकारी. मग ग्रामपंचायतवर पदाधिकारी म्हणजे निवडून दिलेले. पदाधिकारी म्हणजे कोण? निवडून दिलेले. तर ग्रामपंचायतवर कोण असते बरं? सरपंच आणि उपसरपंच आणि जे बाकीचे असतात ते सदस्य वगैरे असतात, है की नाही? त्यानंतर पदाधिकारी इकडचे कुठले? पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. त्यानंतर आपण जाणार आहोत अधिकाऱ्यांकडे. बघा अधिकारी. तर तुम्हाला माहिती आहे, की ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कसा? प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामसेवक असतो. थोडंसं वर घेते बघा आता. हं. तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो ग्रामसेवक. त्याच्यानंतर पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी. तर हा जो काही चार्ट आहे, तो चार्ट तुमचे जवळपास मी तर म्हणते ना 4-5 मार्क काय करणार आहे? कव्हर करणार आहे. कारण नेहमी याच्यावर प्रश्न विचारला जातो. प्रत्येक परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात. ही जी माहिती आहे ती सर्वच्या सर्व महत्त्वाची आहे. तर बघा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेचा समावेश होणार नाही? तर तुम्हाला माहीतच आहे, की स्थानिक शासन संस्थाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरा म्हणजे शहरी. तर शहरीमध्ये कशाचा समावेश होणार नाही? तर जिल्हा परिषदेचा समावेश होणार नाही. कारण तुम्हाला तर माहिती आहे, की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे काय येते? ग्रामीणमध्ये येते. बाकीचं सर्व जे आहे म्हणजे नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, हे कशामध्ये येतंय? तर शहरीमध्ये येते. बरोबर? ओके. त्यानंतर आपल्याला विधानं दिलेली आहेत. विधान अ आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात, तेथे नगरपंचायत असते. तर अगदी बरोबर आहे. ज्याचा समावेश कशामध्ये नाहीये? शहरामध्ये पण नाहीये आणि गावामध्ये पण नाहीये. तर मग त्याला काय म्हटलं जातं? नगरपंचायत असं म्हटलं जातं. तुमच्या जवळपास एखादी नगरपंचायत असेल, तर योग्य आहे हे विधान. त्यानंतर ब विधान काय म्हणतंय? स्थानिक संख्याप्रमाणे इथं संस्था झालं. संस्था पाहिजे होतं बघा. काय म्हणते विधान? स्थानिक संस्था बरं. संस्थाप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षाने निवडणूक होते. तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला मी सांगितलं शहरी असो की ग्रामीण असो प्रत्येक ठिकाणी दर 5 वर्षानेच निवडणूक होते. म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3. तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे? नगरपंचायत विषयी आपल्याला ते विधानं जे होते ते खरंच योग्य आहेत का? तर बघा, बरं तरी ते आपले योग्य असले तरी सुद्धा याच्यावर जर वेगळा प्रश्न विचारला, तरी सुद्धा ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बघा,
शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते. पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणी आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत. तर मी तुम्हाला आधी सांगितलं, ज्याचा समावेश ग्रामीणमध्ये होत नाही आणि म्हणजे गावामध्ये होत नाही आणि शहरामध्ये होत नाही. तर त्याला म्हणायचं काय? तर त्याला म्हणायचं नगरपंचायत. त्यानंतर बघा, स्थानिक शासन संस्थाप्रमाणे नगरपंचायतीची दर 5 वर्षाने निवडणूक होते आणि निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. ही पण माहिती अत्यंत महत्वाची आहे. नगर परिषदेविषयी अयोग्य विधान. आता बघा, याच्या अगोदर आपण नगरपंचायतीविषयी सविस्तर माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर लगेच पॉइंट आलेला आहे नगर परिषद. म्हणजे कुठलाही पॉइंट तुमचा मिस होणार नाहीये. त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला परत-परत जाऊन त्या पुस्तकाची पाहणी वगैरे करायची नाहीये किंवा वाचण्याची गरज नाहीये. सगळं पुस्तक तुमच्या समोर येत आहे. प्रत्येक कसा प्रश्न विचारला जाईल हेही दाखवलं जातंय आणि ते योग्य आहे का? हे पण तुम्हाला पुस्तकाच्या कात्रणासहित म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्हाला दाखल्यासहित या ठिकाणी दाखवलं जात आहे. बघा, तर आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे नगर परिषदेविषयी. लहान शहरासाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. अगदी बरोबर आहे. बघा, नगर परिषदेच्या निवडणुका दर 6 वर्षांनी होतात. हे विधान मात्र कसं आहे? चुकीचं आहे. कारण मी पहिल्यापासून एकच सांगत आहे, की स्थानिक शासन संस्थेच्या निवडणुका दर 5 वर्षानं होतात. त्यानंतर आपल्याला अयोग्यच विधान पाहिजे होतं. म्हणजे आपलं विधान काय आहे? म्हणजे उत्तर आपलं 2 बरोबर आलेलं आहे. त्यानंतर 3 मध्ये काय म्हणलंय? नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो. अगदी बरोबर आहे. त्याच्याशिवाय दुसरं कोण बसणार आहे बरं त्या स्थानावर? त्यानंतर बघा, नगर परिषदेच्या अध्यक्षांची जनतेकडून थेट निवड केली जाते. त्यास काय म्हणतात? नगराध्यक्ष अशी म्हणतात. अगदी बरोबर आहे ते पण. तर आता नगर परिषदेविषयी जी माहिती आपण वाचलेली आहे, जी विधानं पाहिलेली आहेत, ते खरंच योग्य आहेत का? तर हे तुम्हाला इथं काय केलेलं आहे? दाखवून दिलेलं आहे. तुमच्या समोर काय केलेलं आहे? तर दाखले दिलेले आहेत बघा. लहान शहरासाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते. अगदी बरोबर आहे. नगर परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षानं होतात. निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात. ते आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. त्यास काय म्हणतात? नगराध्यक्ष म्हणतात. त्याचबरोबर नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवतो आणि तेथील कामकाजाचे नियमन करतो. नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो. नगराध्यक्षाच्या गैरहजेरीमध्ये उपनगराध्यक्ष नगर परिषदेचे कामकाज पाहतो. अशा पद्धतीनं ही सर्व माहिती तुम्ही काय करा? वाचून घ्या. त्यांची म्हणजे बंधनकारक कामं कोणती आहेत? ऐच्छिक कामं कोणती आहेत नगर परिषदेची? त्याचबरोबर बंधनकारक कोणती आहेत? हे पण सर्व तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर बघा, प्रश्न प्रश्न आहे, महाराष्ट्रात प्रथम डॅश येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. आता प्रश्न कशावर आलाय? महानगरपालिकेवर आलेला आहे. तर सगळ्यात अगोदर महानगरपालिका मुंबई येथे स्थापन करण्यात आली. बरोबर आहे का? मोठ्या शहरामध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका म्हणतात. महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? योग्य आहे. विधान अ आहे, तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. अगदी बरोबर आहे. त्यानंतर ब विधान आहे, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारवर असते. हे पण अगदी बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत? तर बरोबर आहेत. तर तहसीलदार विषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. बघा, जे काय आपल्याला विधानं दिलेली आहेत, ते दोन्ही विधानं तहसीलदार विषयी होते. मग तहसीलदार विषयी काय म्हटलेलं आहे, की प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. हेच विधान आहे बघा ते. आणि तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारवर असते. म्हणजे दोन्ही विधानं काय आहेत? योग्य आहेत. आपल्याला इथे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर आत्ताच आपण पाहिलं, की तालुका दंडाधिकारी कोण आहे? तर तहसीलदार आहे. बरोबर आहे. पेन दुसरी वापरू का? पेन पांढरी घेते बघा हां. कोण आहेत? तालुका दंडाधिकारी तहसीलदार आहेत. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करतंय? कोण करते? कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम जिल्हाधिकारी करतो. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाचं काय काम आहे? तर तंटे सोडवणे हे जिल्हा न्यायालयाचं काम आहे. म्हणजे या ठिकाणी जर चं 2 म्हणलं तर हे बघा इथं चं 2 आहे. त्याच्यानंतर चं 3 हे बघा इथं आहे आणि चं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही? तर या ठिकाणी आपल्याला कसे पाहिजेत? तर प्रशासकीय अधिकारी पाहिजेत.
आलं का लक्षात? प्रश्न काय विचारला? खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही? तर जे काही महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, तर त्यांच्या अंडरमध्ये काम करणारे अनेक अधिकारी असतात. मग त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होत नाही? तर त्याच्यामध्ये समावेश कोणाचा होणार नाही? तर उपमहापौर यांचा होणार नाही. कारण की महापौर आणि उपमहापौर हे मात्र जनतेमधून मतदानाद्वारे निवडलेले लोकं आहेत हे. हे म्हणजे काय आहेत? पदाधिकारी आहेत. अधिकारी नाहीयेत. हे प्रशासकीय अधिकारी नाहीयेत. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीनं बघा प्रश्न काय आहे? मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षाने त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, की मतदानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी किती वर्ष पूर्ण करावी लागतात? तर 18 वर्ष पूर्ण करावी लागतात. आत्ताच काय झालेलं आहे? मिलिंदला 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणजेच आता त्याला आणखीन किती वर्ष पूर्ण करावं लागणार आहेत? सांगा बरं? तर मग आता काय आहे तर समजा त्यानं झालेला आहे 13 वर्षाचा आणि त्याला आणखीन 5 वर्ष काय करावं लागणार आहेत? पूर्ण करावं लागणार आहेत. म्हणजे काय होणार आहे? तो 18 वर्षाचा होणार आहे. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. मिलिंदनं जेव्हा 13 वर्ष पूर्ण केलेली आहेत, तेव्हा आणखीन 5 वर्ष झाल्यानंतर तो काय होणार आहे? 18 वर्षाचा होणार आहे आणि त्यानंतर त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? तर नागरी सुविधा देणारी संस्था कोणती नाही? तर ती आहे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. तर ही जी आहे ती नागरी सुविधा देणारी संस्था नाहीये. तर जर काही ग्राहकावर काय झालेलं आहे, काही अन्याय झालेला असेल, कुठलं भेसळयुक्त अन्न वगैरे त्याला पुरवलं गेलं असेल, तर अशा विरोधात काय करणारा, उठाव करणारा मंच म्हणजे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच आहे. मग बाकीचं हे अग्निशामक दल असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तांत्रिक शाळा असेल, ह्या नागरिक सुविधा देणाऱ्या संस्था आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं इयत्ता 6वीचं म्हणत आहे मी. कितवीचं? इयत्ता 6वीचं इतिहास आणि नागरिकशास्त्र पूर्ण झालेलं आहे. तर जवळपास 100 ते 125 प्रश्न अगदी तुमचा सविस्तर अभ्यास करून घेणारे आहेत. जर ते तुम्हाला हवे असतील तर अगदी माफक फीसमध्ये ते आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर लागलीच मी इयत्ता 7वीचं पण अशीच सीरीज चालू करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.